मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की इंदिरा गांधी या 1970 मध्ये अर्थसंकल्प मांडणाऱ्या पहिली महिला नेत्या होत्या। त्यानंतर 2025 मध्ये निर्मला सीतारामन यांना दुसऱ्या महिला नेत्या म्हणून अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली आहे। गेल्या वर्षी निवडणूक असल्यानं पूर्ण अर्थसंकल्प मांडला गेला नव्हता। आता निर्मला सीतारामन 8व्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत। निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडणाऱ्या दुसऱ्या महिला अर्थमंत्री आहेत। सांगितलं जात आहे की या वर्षी मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय होण्याची शक्यता आहे। तेव्हा सविस्तर माहिती पाहूयात की नक्की काय व कोणकोणते निर्णय या अर्थसंकल्पात होऊ शकतात। नमस्कार, मी अमृता। इनसाइट स्टोरीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी पासून सुरुवात होऊन 1 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्रिमंडळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होईल। त्या बैठकीत अर्थसंकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी दिली जाईल। यानंतर निर्मला सीतारामन या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटतील। राष्ट्रपती अर्थसंकल्प मांडण्यास मंजुरी देतील। राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील। या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेची मर्यादा वार्षिक 6,000 रुपयांवरून 12,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे। कृषी मंत्रालयाशी संलग्न संसदीय समितीचे अध्यक्ष चरणजीत सिंग चन्नी यांच्या अध्यक्षतेखालील स्थायी समितीने याबाबत सरकारला शिफारस केली आहे। चरणजीत सिंह चन्नी यांनी दिलेल्या माहितीनुसार अहवालात कृषी कल्याण मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेची मर्यादा दुप्पट करण्याची शिफारस केली आहे। समितीने शिफारस केली आहे की पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेची मर्यादा वार्षिक 6,000 रुपयांवरून 12,000 रुपये करण्यात यावी। पीएम किसान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याची मागणी सरकारकडे करण्याची ही पहिलीच वेळ नाही। गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांसमोर अर्थसंकल्पपूर्व बैठकीत ही मागणी केली आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करणार आहे। संसदीय समितीकडून मिळालेल्या शिफारशीच्या आधारे अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत दिलेल्या रकमेच्या मर्यादेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 3.45 लाख कोटी रुपये मिळाले आहेत। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होईल अशी अपेक्षा होती, पण तसं झालं नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 1 फेब्रुवारी 2019 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली होती। पीएम किसान योजनेअंतर्गत लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना 3 हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये दिले जातात। या योजनेअंतर्गत थेट हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात। आतापर्यंत 18 हप्त्यांमध्ये 3.45 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आलेले आहेत। त्याबरोबरच इथेनॉलच्या किमती वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। इथेनॉल खरेदीसाठी सुधारित किमती या 1 नोव्हेंबर 2024 पासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत लागू राहणार आहेत। याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। या आणि अशाच माहिती मिळण्यासाठी पाहत रहा इनसाइट स्टोरी चॅनल। आजसाठी एवढंच। नमस्कार।